नमस्कार. आज आपण राऊज रेसिपीमध्ये उपवासाचे कटलेट पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बटाटे, अर्धा किलो बटाटे घेतले आणि 10 मिरची, 1 चमच जिरे, 1 चमच मीठ आणि 1 वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी शेंगदाणा. प्रथम आपल्याला साबुदाणा वाटून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे साबुदाणा भिजवलेला नसेल, अजून आपल्याला वेळ नसेल किंवा कोणी अचानक आलं असेल तर अशा प्रकारे साबुदाण्याचे कटलेट, वडे तुम्ही काही बनवू शकता. खूप टेस्टी आणि क्रिस्पी लागतं. माझ्याकडे जिरा पावडर नव्हतं म्हणून मी जिरे आणि साबुदाणा एकत्र वाटून घेतला. ते दोन्ही मिश्रण एकजीव करून मस्त झालेलं आहे आता. आणि थोडंसं जाडसर वाटायचं, म्हणजे लहान वाटल्यानंतर एकदम चिकट होतो, त्यामुळे थोडंसं जाडसर वाटायचं, क्रिस्पी पण होईल आणि छान पण लागेल. आता हे आपण आपल्या आवडीनुसार मिरची घेऊ शकतो, 10-12 तुम्हाला जेवढ्या आवडते, तिखट जसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता मी मिरची आणि शेंगदाणे एकत्र वाटून घेतले, कारण फक्त मिरची वाटली असते तर मिक्सरमध्ये वाटली नसते, कारण थोडीशी होती, म्हणून मी शेंगदाणे मिरची एकत्र वाटली. आणि जे आपण उकडून घेतलेले बटाटे होते त्याला मी ग्रेट करून घेतले. आता ग्रेट करून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपण जिरा आणि साबुदाण्याचं जे पावडर बनवलं होतं ते ॲड करून घेऊया. आता ते ॲड करून घेतल्याच्यानंतर ते जे शेंगदाणे आणि मिरचीची पेस्ट आहे ती पण टाकून घेऊया. शेंगदाणे आणि मिरची एकत्र, मिरची थोडीशी जास्त असेल तर टेस्ट छान लागते आणि शेंगदाणे पण थोडेसे जास्त तुम्ही टाकू शकता, पण मी प्रमाणानुसार जर साबुदाणा 1 वाटी असेल तर अर्धी वाटी शेंगदाणे, हे प्रमाण परफेक्ट आहे. तर आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. 1 चमच मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि मस्त मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हाताला थोडंसं तेल लावून चांगले 1-2 गोळे वेगवेगळे करायचे आणि चांगलं मळून व्यवस्थित घ्यायचं. आणि त्याला आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडंसं तेल लावायचं आणि थापून घ्यायचं आहे. म्हणजे असं कशासाठी की आता नगेट्स किंवा कटलेट्स ते बनवण्यासाठी किंवा वडे बनवण्यासाठी पटापट खूप टाईम लागेल. आणि उपवास होता, उपवासाच्या दिवशी थोडंसं लवकर जेवण झालं होतं आमचं आणि मग काहीच सुचत नव्हतं की आता भूक लागली आहे उशिरा आणि काय खायचं. तर तेव्हा मग मला विचार आला की आपण बघूया असं करून. तर तुम्ही ह्याला फ्रीजरला ठेवून सेट करून पण कट करून तळू शकता, पण मी उशीर झाला होता म्हणून मी नाही फ्रीजरला ठेवलं. मी असंच थापून घेतलेल्या वड्या त्याला मी कट केल्या आणि तेलामध्ये डीप फ्राय केलं. ह्याच्यामध्ये तेल बिलकुलही ऑब्झर्व होत नाही, कारण तेलखट असं होत नाही. मी बनवलं आहे, आता मी बनवून पाहिलं आहे, तुम्ही पण बनवून पहा. बिलकुल तेलकट होत नाही, कारण आपण साबुदाणा वडा बघतो ना नेहमी, तर खूप सारं असं तेल लागतं त्याला हाताला. तर मला याच्यामध्ये बिलकुल पण असं हाताला तेल लागण्यासारखं नाही बनत आणि एकदम टेस्टी आणि क्रिस्पी बनतो. तर तुम्ही अशा टाईपमध्ये गोल गोल वडे जरी बनवले ना तरी चालेल, पण मी असं म्हणजे कट करून कटलेट्स टाईपमध्ये बनवलं, कारण मला थोडंसं फास्ट बनवायचं होतं, म्हणून मी गडबडीमध्ये तसंच कटलेट टाईपमध्ये बनवून घेतलं. हे एकदा बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप टेस्टी लागतं. हे एकदम क्रिस्पी, जसं बाजारामध्ये किंवा बाहेर तुम्ही हॉटेल्समध्ये वगैरे स्टार्टर्स वगैरे खाता तशा प्रकारचे हे तुम्हाला उपवासाचे नगेट्स आहेत. एकदम छान लागतात. अशा रेसिपी पाहण्यासाठी राऊज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.